तर दरवेळेला आपण शिवाजी महाराजांना एक सहिष्णुतेच्या नजरेतून पाहतो, पण सहिष्णुता म्हणजे केवळ आपल्या धर्माबद्दल विचार करताना दुसऱ्या धर्माचा आदर एवढंच राहत नाही, आपल्या धर्माचं संरक्षण ही एक फार महत्त्वाची गोष्ट असते. महाराजांनी सप्तकोटेश्वराचं मंदिर उभारणं ही एक अतिशय महत्त्वाची क्रांतिकारक घटना आहे असं मला नेहमी वाटतं. इतक्या गोष्टी आहेत. त्यांनी त्यावेळेला मुघलांना बरोबर त्यांच्याशी एक बुद्धिबळाचा पट खेळले होते, त्यांना शांत करून एका साईडला ठेवून दिलं. नेतृत्व काय असतं बघा, आणि बुद्धिबळ आणि डावपेच काय असतात बघा. पोर्तुगीजांना दम देऊनच ठेवला होता, त्यांच्याशी तह करून ठेवला होता की तुम्ही मध्ये लुडबुड करायची नाही, तुम्ही माझं आणि आदिलशाचं हे भांडण किंवा ही आमची लढाई असणार आहे, तुम्ही मध्ये त्याला जाऊन मदत करायची नाही. जर ती केली तर तिथल्या तिथे तुम्हाला त्याचंही उत्तर मिळेल. छत्रपती शिवरायांचा इतिहास पहिल्यांदा आपल्या कानावर टाकणारी जी व्यक्ती असते ती म्हणजे शिक्षक. शिक्षक हाच आपल्याला इतिहासाच्या वाटेवर पहिल्यांदा बोटाला धरून भ्रमंती करवून आणण्याची ताकद ठेवतो, परंतु त्यासाठी तो स्वतः इतिहासाचा भुकेला विद्यार्थी असणे गरजेचे असते. परंतु आज आपल्याला लाभलेले शिक्षक मार्गदर्शक हे इतिहासाचे वाचन आणि भ्रमंतीचे वेड असे मिश्रण असलेले दुर्मिळ रसायन आहे, ज्यांनी मुलांना पाठ्यपुस्तकातील धडे आणि गणिते शिकवता शिकवता इतिहासाच्या गोष्टी सांगत थेट किल्ल्यांवरच्या दुनियेत देखील नेले आहे. किल्ले पाहणे आणि ते विद्यार्थ्यांना दाखवणे हा त्यांचा छंदच. ज्या गोव्याला आज आपण पोर्तुगीजांची देण म्हणतो, त्या गोमांतकातील आपली हरवलेली संस्कृती आणि स्वराज्याचे अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी पहिल्यांदाच गोव्यातील किल्ल्यांवर पुस्तक लिहिण्याचा मान त्यांना लाभला आहे. त्याच अनुभवांच्या शिदोरीमधून शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच पैलू आपल्या सर्वांसमोर मांडण्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत लेखक व शिक्षक श्री संदीप सदाशिव मुळीक. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. शिक्षकी पेशांमधून छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्याची आज आम्हाला ही तुमच्यामुळे संधी मिळते आणि आम्ही बरेच दिवस ह्या अंगाच्या शोधात होतो, कारण का छत्रपती शिवाजी महाराज समजून घेणं हे कुठल्या एका पर्सनॅलिटीकडून समजून घेणं थोडं डिफिकल्ट आहे. त्यामुळे मला समजलेले शिवराय ही सिरीजच आम्ही चालू करण्यामागचं उद्दिष्ट हे होतं की प्रत्येकाने आपल्या आपल्या प्रोफेशनमधून छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्याचा एक प्रयत्न केलेला असतो. बरोबर. आणि त्याचा सॉफ्ट कॉर्नर त्यांना असतो, त्यामुळे त्याचं जास्त ज्ञान त्यांना असतं. त्यामुळे मग प्रत्येकाचं ते पर्स्पेक्टिव्ह जर का समजून घेतलं तर एक दिवस कदाचित असा येईल की छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व बाजूंनी आपण सर्व अंग पाहिली असतील असं आपण म्हणू शकतो. समजलं किती असेल आपण सांगू नाही शकत. खरंय खरंय. त्यामुळे मला समजलेले शिवराय ही सिरीज आपण चालू केलेली आहे आणि त्यामध्येच आज आपल्याला आपल्यासोबत बोलण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळे विषयाला सुरुवात करण्याआधी तुमचं इंट्रोडक्शन तर सर्वांना झालेलंच आहे, पण मला स्वतःला एक जी क्युरियोसिटी कायम असते की सगळ्यात पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आपल्या कानावर नाव पडतं प्रॉमिनंटली, म्हणजे घरातलं वगैरे ते ठीक आहे, पण शाळेत इतिहासाच्या तासाला जे नाव पहिल्यांदा पडतं ना तर तिथे सिरियसनेस येतो. एरवी छत्रपती शिवाजी महाराज चौथीपर्यंत असं काहीतरी एक आहेत, पॉलिटिशियन्स आहेत जसे बाबा महात्मा गांधी आहेत वगैरे, त्यापैकी एक आहेत असं वाटतं. पण या ठिकाणी वर्गात जेव्हा धड्यामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा आपल्याला वाटतं की अरे धड्यामध्ये शिवाजी महाराज आहेत, तर मग त्याचं महत्व वेगळं आहे. त्यामुळे शिक्षकी पेशातून शिकवताना आणि मुलांना ते कसं समजतंय हे समजून घेताना तुमचा अनुभव कसा आहे? खूप छान प्रश्न आहे. म्हणजे मला खरोखर थोडंसं अंतरंगात डोकवायला आवडेल, कारण सुरुवात कधी आपल्याला आपल्या खऱ्या उद्दिष्टापर्यंत घेऊन जात असते. मला नेहमी असं वाटतं की कुठेतरी इतिहासाची ओढ कुठे लागली तर मी जरा फ्लॅशबॅकमध्ये जेव्हा जातो तेव्हा मला असं वाटतं की माझे बाबा खूप इतिहासाची पुस्तकं वाचायचे. इतिहासाचीच असं नाही, घरामध्ये सगळी पुस्तकं असायची, ज्ञानेश्वरीपासून ते अगदी श्रीमान योगीपर्यंत आणि नवनाथ कथासारापासून ते तुकाराम बाबांच्या गाथेपर्यंत असं ते वातावरण घरातच होतं. माझे मोठे बंधू त्यांना फार पुस्तकं वाचण्याचा नाद होता आणि त्याच्यामुळे झालं होतं काय की मी एक 7वी-8वीच्या आसपास असतानाच माझ्या घरात बऱ्यापैकी पुस्तकं होती. ती चोरून वाचायची एक सवय लागली होती की बाबा चला शाळेतला अभ्यास तर हा छान करतोयच, पण त्याच्याबरोबर अवांतर वाचन म्हणून काय, तर मग ही पुस्तकं वाचायची. त्याच्यात कथा कादंबऱ्या होत्या. म्हणजे त्या काळामध्ये मला अजून चांगलं आठवतंय की मी
अगदी अण्णाभाऊ साठेंची पुस्तकं वाचली होती. फकीरा वाचलं होतं मी 9वी 8वी 9वीला असताना. मी स्वामी वाचलं होतं. मी अनेक अशा कादंबऱ्या, खास करून गोनीदांच्या कादंबऱ्या असतील म्हणा किंवा शांताबाईंच्या कादंबऱ्या असतील, ते वाचणं माझं चालू होतं. आणि वाचता वाचता समहाऊ आपण कुठेतरी एखाद्या विषयाकडे ओढलं जातो. म्हणजे मला असं वाटतं की हा एक नॅचरल कॉल असतो की तुम्ही तुमच्या विषयाकडे कसे आकर्षित होता ते तुमच्या वाचनावर डिपेंड असतं. वाचता वाचता श्रीमान योगी असेल, संभाजी ही कादंबरी असेल, छावा असेल, स्वामी असेल, अगदी ह्या कादंबऱ्या त्या काळात काही समजत नव्हत्या. म्हणजे 8वी 9वी 10वी हे काही वय नाही ते कादंबऱ्या समजून घेण्याचं. पण कुठेतरी एक सबकॉन्शियस माइंडमध्ये राजा शिवछत्रपती हे नाव कोरलं गेलं. त्या वाचनाचं असं असतं की तुमच्याकडे, म्हणजे क्लासेस फील्डची एक मजा सांगतो की तुम्हाला कुठे असं बॉदरेशन किंवा तुम्हाला अशी कुठली बंधनं किंवा तुम्हाला कोणाचं असं थोडंसं पॉलिटिकल थोडंसं दबाव असलं काही नसतं. चौकट नसते. मोकळेपणाने तुम्ही तुमचे विषय मांडू शकता. बरोबर. मुळात आपल्याकडे एकदम रेडीमेड असा ऐकणारा श्रोतावर्ग असतो. म्हणजे तो शिक्षकांना ज्या तळमळीने ऐकतो ना तेवढं कोणीच ऐकत नाही. अगदी खरं. हां, म्हणजे तुम्ही एखाद्या कुठल्या तरी राजकीय कार्यक्रमाला गेला तर तिथे जेवढं सिरियसनेस नसतो तेवढा तो वर्गात असतो. त्यामुळे इतका चांगला श्रोता, इतके चांगले विद्यार्थी मिळाल्यानंतर मग आपल्याला सुद्धा तेवढा हुरूप येतो की काहीतरी सांगायचं ना तर ते पुस्तकाबरोबर काहीतरी वेगळं आणि चांगलं सांगावं की जे त्या मुलांचे कान तयार करेल, त्यांना नवीन दृष्टी देईल, त्याला नवीन विचार देईल. हा एक मनात नेहमी असा तो मुद्दा असायचा. आणि मग त्याच्यानंतर जे वाचलंय एखादा विषय ज्या वेळेला सुरू असायचा इतिहासाच्या अनुषंगाने पुस्तकातला, तेव्हा पुस्तकाच्या पलीकडे जाऊन जी दृष्टी असते ती मी मुलांना नेहमी देण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्या लक्षात आलं, जसं आता आपला जो मुळात पहिला प्रश्न होता की मुलांच्या दृष्टिकोनातून आपण इतिहासाला कधी कसं बघितलं पाहिजे. मुलांचं भावविश्व छोटं असतं. बरोबर. शाळा, घर आणि क्लासेस किंवा मित्रमंडळी याच्या पलीकडचं त्यांना फारसं माहीत नसतं. खास करून 5वी ते 10वी या इयत्तांमधली मुलं. आणि त्याच्यामुळे तुम्ही ज्या वेळेला त्यांना सांगता त्यावेळेला त्यांना असं वाटतं की हेच खरं आहे. त्यामुळे तुम्हाला सांगताना फार जबाबदारीने सांगावं लागतं. बरोबर. शाळेमध्ये वेळेचं बंधन असतं, सिलेबस कंप्लीट करायचे असतात, बाकीची इतर अवांतर कामं असतात. त्याचा इम्पॅक्ट असा होतो की शाळेत खूप बाहेरचं सांगितलं जात नाही किंवा कमी सांगितलं जातं. क्लासमध्ये मात्र मी ते बोलायचो आणि बोलताना मला जाणवायचं की मुलांना ते आवडतं आहे, मुलांना ते ऐकून घ्यायचं आहे, मुलांना ते नवीन काहीतरी समजायचं आहे. तो तास दीड तासाचा लेक्चर झाला ना आमचा, म्हणजे माझे तर 2 तासाचे लेक्चर असायचे, पण शिकवून झाल्यानंतर आम्ही जेव्हा बोलायचो, गप्पा मारायचो, मुलं बाहेर येताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं की आज काहीतरी सरांनी आम्हाला नवीन सांगितलं, काहीतरी भारी सांगितलं. आणि त्याचा फायदा असा व्हायचा की पुढच्या वेळेला मी विषय जरी नाही काढला तरी मुलं म्हणायचे, अहो सर ते तुम्ही महाराजांबद्दल एखादी अशी गोष्ट सांगितली होती किंवा एखाद्या किल्ल्याबद्दल तुम्ही बोलला होता, एखादी घटना त्याच्या अनुषंगाने आली होती, ती जरा आम्हाला ऐकायची आहे. बरं, एखाद्या वर्गात हा झाला मुद्दा की तो पुढच्या वर्गात आपोआप कॅरी फॉरवर्ड व्हायचं. म्हणजे 7वीची मुलं 8वीच्या मुलांना सांगायची किंवा 9वीच्या सकाळच्या बॅचमधली मुलं संध्याकाळच्या बॅचच्या मुलांना सांगायची. आणि मग तो विषय पुन्हा 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 तो वर्गात चर्चेला जायचा. नाही, आणि हे एक विद्यार्थी म्हणून मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे. म्हणजे वर्गात ज्यावेळेस सर आपल्याला भलेही ते इतिहास शिकवत असतील पण ज्यावेळेस त्या ओळी वाचत असतात ना त्यावेळेस जेवढं लक्ष नसतं त्यावेळेस जेव्हा ते पुस्तक बाजूला ठेवतात ना आणि काहीतरी एक्सपिरियन्स सांगतात की तुम्हाला हे माहितीये का रे, आणि किंवा स्वतःचा एखादा अनुभव किल्ल्यावर गेल्याचा मला आठवणी आहेत त्या लहानपणीच्या, त्यामुळे त्या क्षणाला एक आपला सिक्स सेन्स आणि आपले कान असे जे टवकारून असतात ना ते इतर कधीही नसायचे. मुलांना गप्पांमध्ये इंटरेस्ट असतो. बरोबर. आणि काही शिक्षक असतात, म्हणजे मी माझ्या सुरुवातीपासून एक कसोशीने पाळलेल्या तत्वामध्ये असं आहे की मी पुस्तक घेऊन फारसं नाही शिकवत. कारण काय होतं की तुम्ही पुस्तक घेता तेव्हा तुम्ही शब्दांवर भर देता, त्याच्या ज्याला आम्ही कॉन्सेप्ट म्हणतो किंवा त्याचा जो भावार्थ आहे त्याच्यावरती आपण लक्ष नाही देत. पुस्तक बाजूला ठेवलं तेव्हा मुलांशी डायरेक्ट टू डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो. बरोबर. त्यांच्या चेहऱ्याकडे मी बघतो, ते माझ्या चेहऱ्याकडे बघतात, मला कळतं त्यांच्याकडे बघितल्यानंतर की त्यांना तो विषय किती समजलाय, त्यांच्या डोळ्यात दिसतं ते मला. मुलांनाही कळतं की सर नेमकं कुठल्या भावनेने सांगतायत. आणि त्याच्यामुळे तो इतिहास सांगताना ती मुलं माझ्याशी फार कनेक्ट व्हायची. तर तो सुरुवातीपासून असं मला जाणवलं की मुलांना कुठेतरी सतत त्यांच्या कानावर हा विषय पडला पाहिजे. त्यांचं वाचन कमी आहे, त्यांचं फिरणं कमी आहे.
बऱ्याच वेळेला घरात तसं वातावरण मिळत नाही, त्या अनुषंगाने त्यांची ऐकण्याची इच्छा असते, फक्त सांगणारा कोणतरी भेटला पाहिजे. बरोबर. आणि तुमचं प्रोफाईल एकदा पाहताना मला तेच लक्षात आलं की शिक्षकी पेशा जरी असला तरी तुमचे मुलांसोबतचे किल्ल्यांवरचे फोटो किंवा तुम्ही स्वतः ट्रेकिंग करतानाचे फोटो हे पाहिल्यावर लक्षात येते. जे तुम्ही आता सांगताय की शिक्षकाचं हे कर्तव्य आहे की बिहाइंड द लाईन्स समजावून सांगणं, अगदी अभ्यासक्रमाच्या वर डिपेंड न राहता इतर बाजूने सांगणं. पण त्यासाठी शिक्षकाला मुळात स्वतः तेवढं आवडही लागते आणि तो अनुभवही लागतो. कारण का इतिहास वाचून शिकवणं वेगळं आणि अनुभवून शिकवणं हे तेवढंच वेगळं. आणि तुम्ही तो अनुभवत आहे हे तर मी पाहिलं. आणि त्यातलाच एक पैलू आता मला नव्याने दिसला की तुमचं प्रोफाईल चेक करताना मला लक्षात आलं की तुम्ही एक पुस्तक सध्या लिहित आहात की गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर. आणि हे माझ्यासाठी खरं तर नवीन होतं की एक शिक्षकी पेशा आपण ज्यावेळेस पाहतोय तर त्यामध्ये इतिहासकार लेखक अशी पार्श्वभूमी फार कमी बघायला भेटते. कारण का शिक्षक ऑलरेडी शिकवता शिकवता त्याचा पूर्ण वेळ त्याच्यात जात असतो. तर मग शिक्षकाचा ही भूमिका राबवताना तुम्हाला हा अनुभव घेताना कसं वाटलं आणि हे का वाटलं करावं गोमंतकी आणि तेही? महाराज आपल्याला आयडेंटिटी देतात, आपल्याला दाखवतात की दुर्ग तुम्ही बघा, दुर्ग तुम्ही अभ्यासा, दुर्गांचा अनुभव घ्या. आणि मग तिथून जेव्हा सुरुवात होते, तुम्ही अभ्यास करत जाता तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी दिसतात. हे महाराष्ट्रात घडतंय. महाराष्ट्रात भरपूर पुस्तकं आहेत, भरपूर लिहिलेलं आहे, अनेक दिग्गजांनी गड किल्ल्यांवर लिहिलंय. आता त्याला जवळजवळ 100-125 वर्ष होऊन गेलेत. त्यामुळे असंख्य पुस्तकं उपलब्ध आहेत आणि त्या पुस्तकांचा फायदा मला स्वतःला झाला आहे. म्हणजे मी आवर्जून सांगतो की मला कोणी असं मार्गदर्शन करणारा किंवा कोणी असं एखादी गोष्ट सांगणारा, किल्ले दाखवणारा असं कोणी त्यावेळेला भेटलं नाही. जेव्हा मी सुरुवात केली 93ला मी पहिला ट्रेक केला होता माहुली किल्ल्याचा. तिथून आजपर्यंत असं मी बघतोय की मी खरं शिकलो ते त्या पुस्तकामधून. तुमचं पुस्तक जितकं चांगलं असेल ना तेवढं पुस्तकाला घेऊन आपण जाणारी मंडळी पण असतात. मला प्रखे घाणेकर सरांचा आवर्जून इथे उल्लेख करावासा वाटेल, भगवान चिले सरांचा उल्लेख करावासा वाटेल, गोनीदांचा अगदी म्हणजे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. अशी काही माणसं आहेत ज्या मंडळींनी खरोखर ही गड किल्ल्यांची नाळ आपल्याबरोबर जोडून ठेवली. त्यांचे आपल्यावर शतशः उपकार आहेत. कारण ही पुढची पिढी घडली कशी तर त्या अनुषंगाने घडली की बाबा गड किल्ले यांनी लिहिलेत आणि ते इतकं चित्र उभं केलंय की आपल्याला तिथे गेल्याशिवाय करमणारच नाही, आपल्याला जायचंच आहे, काही करून जायचं आहे आपल्याला. असं करून राजगड फिरणं असेल, असं करून तुमचं जंजिरा असेल, काही असे मुंबईतले काही किल्ले जसं मी म्हणालो, कोकणातले आहेत, अगदी रेडीचा किल्ला पण आपण घ्या. आपल्याला तिथे जावंसं कधी वाटेल जेव्हा त्याच्याबद्दल चांगलं लिहिलेलं असेल तेव्हा वाचू त्यावेळेला. त्यामुळे त्या पुस्तकाने खरं म्हणजे मला फार सांभाळलं आणि त्यामुळे मला त्या पुस्तकांचं महत्त्व जास्त आहे. आता काळ बदलला आहे, सोशल मीडिया आहे किंवा नवीन रील्स येतात, मुलं तो हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघून मग तिथे जातात. ती गोष्ट चांगली आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. पण मला असं वाटतं की पुस्तकं, ज्या माणसाला पुस्तकं आवडतात ती साहजिकच आहे, पुस्तकं वाचून जातात. बरोबर. आणि मग वाचता वाचता काय होतं, आता माझ्या बाबतीत सांगायचं गेलं तर वाचल्यानंतर ते जाऊन बघणं आणि बघितलंय आपल्याला समजलंय ते दुसऱ्याला सांगणं, ही एक प्रोसेस सुरू झाली माझी. आणि त्या प्रोसेसमध्ये माझ्या लक्षात आलं जेव्हा मी माझ्या सगळ्या मुलांना घेऊन, माझी जुनी मुलं, माझे विद्यार्थी यांना घेऊन आम्ही दापोलीला गेलो होतो आणि त्याच्या बाजूचा जो सगळा परिसर आहे तो घेरा आहे तो सगळा आम्ही बघितला. सुवर्णदुर्ग पाहिला, गोवा किल्ला असेल तो पाहिला, हे सगळे दुर्ग पाहिला. हे पाहत असताना मला जाणवलं की त्यांना ऐकायचं आहे, त्यांना कोणीतरी सांगणारं पाहिजे, त्यांना ती माहिती हवे, पण त्या स्वरूपातली पुस्तकं असली पाहिजेत. मग पुस्तकांची जरा नावं सांगा, कोणत्या पुस्तकात ही तुम्हाला माहिती मिळेल. हां, असं शोधणारी सुद्धा मुलं मला भेटली. त्यामुळे पुस्तकाचं महत्त्व कधी कमी होणार नाही, ते अगदी आहे. आणि म्हणून पुस्तक बाकीच्यापेक्षा म्हणजे ब्लॉगपेक्षा, सोशल मीडियापेक्षा पुस्तकं हा कॉन्क्रीट मीडिया आहे की जो कालानुरूप बदलत जरी असलं ना तरी तो चिरकाळ टिकतो, तो थांबत नाही. आणि म्हणून पुस्तकातून काही गोष्टी याव्या असं वाटत होतं. मुळात पुस्तक ठरवून लिहिलं नाही, म्हणजे पुस्तक आता येतंय त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर अजिबात माझं असं मत नव्हतं की मी पुस्तक लिहावं, पुस्तक लिहीन असं मला स्वतःला सुद्धा वाटलं नव्हतं. कारण काही जणांचं असं स्वप्न होतं की नाही मी माझं स्वप्न आहे की गेल्या 20 वर्षात मी हे बघतो की मला लिहायचं आहे. तर तसं माझं बिलकुल काही नव्हतं. मी साधा शिक्षक माणूस आहे, सांगणारा माणूस आहे. मला गप्पा मारायला, मुलांशी गोष्टी करायला, हिस्ट्री टेलिंग करायला मला आवडते. तर ते करता करता असं दिसलं की महाराष्ट्रात भरपूर किल्ले आहेत पण गोव्यातल्या किल्ल्यांबद्दल कोणच काही बोलत नाही. आणि मजा अशी आहे, आम्ही गोव्यात जात नाही असं होत नाही.
आज तुम्ही कोणालाही विचारा की गोवा हे त्यांचं हॉट बोलतात ना टुरिस्ट डेस्टिनेशन जरी असलं तर त्यांचं एक बकेट लिस्टमधलं गोवा एक डेस्टिनेशन आहे. बरं तिथे जातोय, आम्हाला गड किल्ल्यांची आवड पण आहे, पण आम्हाला कळत नाही की नेमका कोणता किल्ला बघायचा. मुळात गोव्यात किल्ले आहेत आपले हाच प्रश्न सगळ्यांना विचारावा असं वाटतो. कारण का गोव्यातले 2-4 किल्ले जे आहेत ते पोर्तुगीज किल्लेच आपल्याला दाखवले जातात, आपल्याला ते माहीत असतात. पण मुळात गोवा आज जरी वेगळं राज्य असलं तरी त्या काळात ते आपलं राज्य होतं आणि तिथे आपल्या लोकांचा सहज वावर होता. ह्या गोष्टीवर थोडासा प्रकाश टाका. अजूनही आहे. आणि मी खरंच सांगेन म्हणजे हा जो प्रश्न आहे ना फार सुंदर प्रश्न आहे. कारण मला आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी, कारण त्यांना माहिती आहे की सर गोव्यातल्या किल्ल्यांवरती बोलतात, लिहितात किंवा काहीतरी त्यांचं चालू असतं, सतत जातात, गोव्याला जातात. मुळात मी ज्यावेळेला गोव्याला जात असतो माझे मित्र विचारतात गोव्याला चाललाय, मग त्याच्या चेहऱ्यावरतीच वेगळा आनंद असतो. पण मी जेव्हा सांगतो नाही मी गोव्यातले किल्ले बघायला चाललोय, तर ते प्रश्नचिन्ह येतं. गोव्यात किल्ले आहेत इथून सुरुवात होते. हां, कारण गोव्यामध्ये लोक फिरायला जातील, रिलॅक्स व्हायला जातील. गोव्यामध्ये लोक बोलतात ना पब असेल, शॅक असेल, डिस्को असेल, म्युझिक असेल, लाईव्ह म्युझिक असेल, एन्जॉय करायचं असेल हे बघायला. काही सुंदर सुंदर अशी मंदिरं आहेत, चर्चेस आहेत, ते बघायला लोकांना गोव्यात जायचं आहे. गोव्यामध्ये वॉटरफॉल आहे, दूधसागर वॉटरफॉल वन ऑफ द बेस्ट वॉटरफॉलपैकी आहे, बघायला जायचं आहे. लोक वेडिंग डेस्टिनेशनसाठी गोवा सिलेक्ट करतात, हनीमूनसाठी गोव्याला जातात. पण तुम्ही विचारा कोणाला तरी की बाबा गोव्यात किल्ले बघायला किती जण जातात. बरोबर, हा प्रश्न आहे. याचं कारण पण सांगतो मी तुम्हाला. ह्याचं कारण असं आहे की मुळात आपल्याला त्याची माहिती नाही आहे की गोव्यात किल्ले आहेत म्हणून. बरोबर, ते एकदा कळलं की नाही किंवा त्याची माहिती जर मिळाली, मी तुम्हाला 100% सांगतो की आपली मंडळी आवर्जून गोव्यामध्ये किल्ले बघायला जातील. राहता राहिला प्रश्न गोवा. गोवा मुळात वेगळा नाहीच आहे, नाहीच आहे तो गोवा. कारण इतिहासातले तुम्ही कुठल्याही पानावर बघा, जो आपण कोकणाची किनारपट्टी आपण धरतो त्याच्यामधला कोकणाचा दक्षिण भाग ज्याला आपण दक्षिण कोकण म्हणतो, तो पूर्ण कारवारपर्यंत होता. ठीक आहे, ह्या सगळ्या सीमारेषा ह्या नंतरच्या आहेत. 1961 साली ज्यावेळेला गोवा मुक्त झाला त्याच्यानंतर आणि मग 1987ला गोवा राज्य झालं, हे सगळं त्या काळानंतर तयार झालेल्या ह्या सगळ्या सीमारेषा आहेत. त्याच्या अगोदर हा एकच गोवा 500 हजारो वर्षापूर्वी तुम्ही बघा, इतिहासातले दाखले घेऊन बघा, स्कंद पुराणात गोव्याचा उल्लेख दिसतो, महाभारतात गोव्याचा उल्लेख दिसतो. गोव्याबद्दल अनेक ठिकाणी अनेक ताम्रपटांमध्ये शिलालेखांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्यावेळेला तो गोवा हा दक्षिण कोकणाचा भाग आहे. आणि आपल्याकडे वेंगुर्ला असेल, कुडाळ असेल, इथपासूनची जी संस्कृती आहे, मग त्याच्यात खाद्य संस्कृती आली, त्याच्यामध्ये आपली मंदिरांमधली धार्मिक संस्कृती आली, वागणं, रीतिरिवाज, बोलाचाली, इथपर्यंत साम्य तुम्हाला आढळेल. ते वेगळं नाहीच आहे. कोकणी भाषा ही आपल्याकडेही बोलली जाते आणि गोव्यात पण बोलली जाते. त्याच्यामध्ये तुम्हाला इतकी समानता दिसते की गोवा आपल्याला कधी वेगळा वाटतच नाही. आपल्याकडे शिमगा होतो तसंच त्यांच्याकडे शिमगोत्सव आहे. आपल्याकडे गणपतीला ज्या ज्या गोष्टी घडतात त्याच गोष्टी गोव्यामध्ये होत आहेत. बरोबर आहे, सेम ॲज आता ख्रिसमस वगैरे यासारख्या गोष्टी ॲड झाल्यात त्यात आपण म्हणूया. पण गोवा प्रचंड समान आहे. तुम्हाला कधी असं वाटणार नाही की तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर गेलाय म्हणून. कोकणातल्या एखाद्या लहानशा सुंदरशा गावातून तुम्ही फेरफटका मारताय ह्याची जाणीव सतत गोव्यात होते. नारळ आहे, लाल माती आहे, छोटीशी घरं आहेत, घरं सुंदर सारवलेली आहेत, मातीची कौलाची घरं आहेत, बाहेर तुळशी वृंदावन आहे. म्हणजे जे आपल्या गावातून जे चित्र दिसतं ना तेच अगदी तसंच चित्र गोव्यामध्ये आहे. त्यामुळे गोवा वेगळा नाहीच आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. बरोबर. आणि जसं मी मगाशी म्हणालो की गोव्यात प्रत्येकाला जायचं आहे, गोवा आपला आहे, मग तो गोवा समजून घेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे ना. गोवा म्हणजे फक्त बीचेस नव्हे, मी परत सांगतोय, गोवा म्हणजे फक्त काही ठराविक जे आता हायलाइटेड स्पॉट्स आहेत ते म्हणजे गोवा नाही. बरोबर. गोव्याला प्रचंड सुंदर आणि चांगला इतिहास आहे. काही इतिहास काळाकुट्ट आहे, तो आपण बाजूला ठेवू. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही बघा, कदंबांचं जी राजवट होती ही गोव्याचा सुवर्ण काळ होती. विजयनगर साम्राज्याचा काही काळ गोव्यावरती जे वर्चस्व होतं तो काळ अतिशय शांततामय काळ होता. त्या काळामध्ये तिथली संस्कृती अगदी कळसाला पोचली होती. आणि मला वाटतं ती जाणून घेणं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपण समजून घेतलं पाहिजे की गोव्यात नेमकं काय आहे. ते एकदा बघितलं तुम्ही की गोवा खऱ्या अर्थाने तुम्हाला कळायला लागतो. बरोबर. पण ज्या गोव्याचं आज रूप फक्त आपल्याला बीच आणि शॅक आणि बिअरपर्यंत येऊन ठेपलेलं आहे, त्या गोव्यामध्ये आपल्याला जर का मुलांमध्ये रुची वाढवायची असेल, जर का आपल्याला तिथे जसं तुम्ही आता सांगितलं की गोव्यातलं एखादं कौलारू घरासमोर तुळशीचं वृंदावन हे गोव्यात कोण इमॅजिन नाही करत आहे, कारण का तो भाग आपण बघत नाही. रुची निर्माण करण्यासाठी मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज
ही 2 नावं आपल्याला भरपूर कामी येतील. आणि त्या अनुषंगाने सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा वावर हा गोव्यातला काय सांगतो आपल्याला? मुळात महाराज म्हटलं की आपल्याकडे एक वेगळंच चैतन्य येतं अगदी प्रत्येकाला. आणि ज्यावेळेला आपण त्यांचे संबंध किंवा त्यांच्या अनुषंगाने काही बोलतो ना, त्यावेळेला खरोखर आपल्याला प्राऊड फील होतो. बरोबर. महाराजांचा अभ्यास करताना एक गोष्ट मला जाणवली की महाराजांना 1656च्या आसपास कळालेलंच होतं. जेव्हा जावळी जिंकून महाराज कोकणात उतरले तेव्हा त्यांच्या एक गोष्ट अगदी स्पष्ट लक्षात आली होती की जर आपल्याला राज्य करायचं असेल तर आपल्याला व्यापारावरती पकड मिळवली पाहिजे. व्यापार आपल्या ताब्यात पाहिजे. कारण राज्याला खरा रेव्हेन्यू मिळतो जे काही कर स्वरूपामध्ये आणि ज्या काही पैशाच्या गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या मिळत आहेत त्या आपल्याला व्यापारातून मिळतात. बरं, त्यांनी हे पाहिलं की जे हे टोपीकर आहेत, हे फिरंगी आहेत, हे डच असतील, आणखी कुठली लोक आहेत, ही सगळी इथे येऊन व्यापार करतात आणि आपली तुंबडी भरत आहेत. त्यांच्या हे लक्षात आलं होतं, त्यांना हे दिसलं होतं. आणि मग त्या अनुषंगाने त्यांनी त्यांची स्वतःची स्ट्रॅटेजी इतिहासात उभी केली. अभ्यास करताना आपल्याला हे जाणवतं महाराजांनी फार दूरदृष्टीचा विचार केलेला आहे. महाराजांनी नुसतं केवळ प्रदेश जिंकले नाहीत, महाराजांनी त्या व्यापाराच्या एक बोलतो ना धोरण स्वतःचं तयार करून त्या अनुषंगाने आरमार उभं करणं ही लिटरली अगदी म्हणजे मला ज्या वेळेला हे विचारलं जातं आरमार उभं करणं ही खरोखर एक इतकी मोठी गोष्ट आहे, क्रांतिकारक गोष्ट आहे की जी बऱ्याच लोकांना डोक्यात पण ती आली नव्हती. मग ते मुघल असतील, आदिलशाह असतील, इतर काही तिथले स्थानिक देसाई असतील, कोणी असू द्या, पण त्यांना आरमार उभं करणं, आरमारासाठी लागणारे जी एक दुर्गांची साखळी असते ती साखळी उभं करणं हे त्यांच्या डोक्यात सुद्धा आलं नव्हतं. ते महाराजांनी करून दाखवलं. अगदी आपण डहाणूपासून खाली आपण कारवारपर्यंत सदाशिवगडापर्यंत जरी आपण खाली गेलो आपल्याला हे महाराजांचं धोरण अगदी स्पष्ट दिसतं. सिंधुदुर्गावरून तर आपल्याला जाणतच महाराजांनी केंद्रबिंदू कुठे मांडला होता तो. बरोबर. मग मला असं वाटतं की जर आपल्याला त्याचं महत्त्व कळालं तर महाराजांनी नक्कीच गोव्याचा विचार केला असणार आहे. तुम्हाला मी गंमत सांगतो की 1663 मध्ये महाराजांनी कुडाळ जिंकलं. आता कुडाळ जिंकल्यानंतर तो जो परिसर आहे सगळा ज्याला आपण खालचा दक्षिण कोकणाचा भाग म्हणतो तर कुडाळ हा तिथून सुरुवात आहे. कुडाळचा भाग जिंकल्यानंतर महाराजांची दहशत एवढी होती की आजूबाजूचे तिथले जे काही त्याला महाल बोलतात किंवा आपण म्हणूया प्रांत म्हणूया, मग मणेरी असेल, डिचोली असेल, पेडणे असेल, हे सगळा जो गोव्याच्या जवळचा जो भाग आहे तो सगळा परिसर तिथले देसाई आणि आदिलशहाचे जे सेवक होते, जी मंडळी होती ती पळून गेली. आणि महाराज गोव्यात न जाताच तो सगळा परिसर सगळा प्रदेश स्वराज्यात सामील झालाय 1663ला. तिथपासून ते महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज, शाहू महाराज, हे तुम्ही सगळी एक पूर्ण इतिहासाची साखळी घेऊन बघा, तुमच्या लक्षात येईल आपल्याला गोव्याचं महत्त्व हे दरवेळेला वाटलेलं आहे. आपल्याला त्या गोव्याच्या महत्त्वाचा भाग म्हणून मी एक फक्त मुद्दा सांगतो, एकच मुद्दा सांगेन, ती म्हणजे ह्या छोट्याशा गोव्यामध्ये 2 जिल्हे आहेत, एक नॉर्थ गोवा आणि एक साऊथ गोवा. त्या 2 जिल्ह्यामध्ये 12 तालुके आहेत. ह्या 12 तालुक्यांपैकी 8 तालुके हे स्वराज्याचा भाग होते पूर्णपणे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गोवा पूर्ण कॉन्कर केलेला होता, संपूर्ण जिंकून घेतला होता, कारवारचा भाग जिंकून घेतला होता. कर्नाटकाचा जो उत्तर कर्नाटक प्रदेश अगदी बसरूरपर्यंत, अंकोल्यापर्यंत हा सगळा भाग जो आहे तो पूर्ण आपल्या स्वराज्याचा भाग होता. आणि त्याच्यामुळे आपण जे काही आता सूत्र बनवलंय की गोवा म्हणजे पोर्तुगीज, हे खरं सूत्र शिवकाळात नव्हतंच. शिवकाळामध्ये पोर्तुगीजांच्या ताब्यात अवघे 3 प्रांत होते, गोवा बेट, बारदेश आणि साष्टी, ज्याला आज साल्सेत म्हणतात. हे 3 प्रांत सोडले तर गोव्यावरती पोर्तुगीजांचं कुठेही राज्य नव्हतं. आदिलशहाचा प्रदेश होता, तो प्रदेश महाराजांनी जिंकला. तो जिंकून सगळा प्रदेश आपल्या स्वराज्यात सामील केला. मग मला सांगा गोवा स्वराज्याचा भाग होता की नव्हता? बरोबर. त्यामुळे आपला संबंध गोव्याशी पूर्वीपासून आहे, स्वराज्याचा भाग असल्यामुळे आपल्याला त्याचा अभिमान आहे आणि साहजिकच आहे गोव्याला आपण त्या दृष्टिकोनातून आता बघायला पाहिजे. बरोबर असं आहे. संभाजी महाराजांची गोवा स्वारी तर मला वाटते सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी जे पोर्तुगीजांना चोपलंय म्हणजे त्याला इतिहासात तोड नाही. बरोबर. ज्या ताकदीने त्यांनी पोर्तुगीजांना मारलेलं आहे, जगात कुठेही पोर्तुगीजांनी एवढा मार कोणाकडून खाल्लेला नाहीये. इतकं मग ते उत्तर फिरंगाणात असेल, वसईचा वरचा भाग आहे सगळा, तो सगळा उत्तर फिरंगाणातला भाग असेल, तिथेही संभाजी महाराजांनी त्यांना चोपलं. चौलमध्ये
चौलचा भाग आहे, कोरलाई चौलचा हा सगळा भाग तिथे घ्या, खाली गोव्यामध्ये घ्या, कुठेच त्यांना ठेवलं नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांना सळो की पळो करून सोडले संभाजीराजांनी. संभाजी महाराजांना एवढा त्रास पोर्तुगीजांना कोणीच दिला नाही. आणि त्यांचा आपण नेहमी फक्त संभाजी महाराजांचा उल्लेख करताना केवळ एक फोंडा स्वारीचा विचार करतो, पण असं नाही आहे. संभाजी महाराजांनी त्या काळामध्ये 1683ची गोष्ट आहे ही, त्या काळामध्ये पूर्ण गोव्यातले फक्त 4 किल्ले सोडले तर उरलेला सगळा गोवा आणि सगळे किल्ले महाराजांनी जिंकून घेतले होते. 46 तोफा त्यांच्या नाका खालून घेऊन संभाजी महाराज गेले होते. 46 तोफा हे इतिहासातले संदर्भ आहेत. आणि मला असं वाटतं की त्याच्यातूनच पोर्तुगीजांनी संभाजी राजांबद्दल प्रचंड दहशत घेतली होती. जेवढी भीती त्यांना शिवाजी महाराजांची वाटली नाही तेवढी भीती त्यांना सातत्याने संभाजी राजांची वाटलेली आहे. बरोबर. मग असा एखादा कोणता किस्सा तुम्ही सांगाल शिवाजी महाराजांचा देखील आणि संभाजी महाराजांचा देखील की जो आजपर्यंत आपल्याला ऐकिवात नाही, वाचनात नाही, परंतु तो खरंच आपल्यासाठी आपल्या इतिहासाला कलाटणी देणारा आहे? असे खूप किल्ले म्हणजे खूप उदाहरणं आहेत किंवा खूप असे किस्से आहेत, पण मला असं नेहमी वाटतं की आपण पहिली गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. बरोबर. 1667 साली शिवाजी महाराजांनी कोलवाळ किल्ला जिंकला होता. बरं. कोलवाळ हा किल्ला, कोलवाळ आणि थिवी असे किल्ले आहेत. एकूण 4 किल्ले आहेत. म्हणजे किल्ल्यांचं ते कॉम्प्लेक्स आहे. अच्छा. आता हे एक दुर्ग स्थापत्यातले एक वेगवेगळ्या गमती जमती आहेत त्या. तर एकाला एक जोडून असे त्या कोलवाळ गावामध्ये आणि थिवी गावात, जुळी गाव आहे शेजारी, वरच्या बाजूने शापोरा नदी वाहते, खालच्या बाजूने म्हापसा नदी जाते आणि त्या दोघांच्या मध्ये त्या बेचक्यामध्ये बरोबर 4 किल्ल्यांची अशी एक रेषा त्यांनी काढली होती. आणि ती भीती त्यांना होती की ह्या उत्तरेकडून मराठी येतील, आपल्यावर हल्ला करतील, तर त्याच्यासाठी हे किल्ले बांधले होते. आणि त्यांची भीती ती खरी ठरली. 1667ला शिवाजी महाराजांनी आक्रमण केलं आणि तो कोलवाळचा किल्ला जिंकला. तो कोलवाळचा किल्ला जिंकणं मला वाटतंय एक खूप महत्त्वाची किंवा आपण म्हणू शकतो क्रांतिकारक अशी गोष्ट आहे. याचं कारण असं आहे की तोपर्यंत कधी पोर्तुगीजांनी असा विचार केला नव्हता की मराठी इतक्या ताकदीने आपल्यावरती आक्रमण करतील. त्यामुळे त्यांनी त्यावेळेला त्यांचं जे धार्मिक धोरण होतं अतिशय काय म्हणतात त्याला कर्मठ असं धोरण होतं, धार्मिक धोरण. त्यांनी बरेच फतवे काढले होते. बारदेशातून हिंदूंची हकलपट्टी चालू होती, धर्मांतरं चालू होती, अन्याय अत्याचाराची परिसीमा गाठली होती. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं कोण आपल्याला रोखणारं नाही आहे. हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्याबरोबर आपलेही काही लोक सामील होते. मग त्याच्यात तिथले जे काही स्थानिक देसाई मंडळी होती ती देसाई मंडळी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी पोर्तुगीजांशी नेहमी हात करणं किंवा दाखवायचं असं कधीतरी की बाबा आम्ही स्वराज्यातच आहोत परंतु स्वराज्याच्या विरोधातच काहीतरी कुरघोडी करणं, ह्या गमती जमती त्यांच्या चालू होत्या आणि त्याचा खरा फटका तिथल्या सर्वसामान्य जनतेला बसत होता. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करून महाराजांनी पहिली स्वारी केली, कोलवाळ किल्ला जिंकला. 19, 20 आणि 21 नोव्हेंबर हे तिन्ही दिवस महाराज गोव्याच्या गोमांतक भूमीतल्या कोलवाळ किल्ल्यावर होते. शिवप्रभूंचे पाय गोमांतक भूमीला लागले होते. मला वाटतं ती एक फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे आपण तो किल्ला बघितला पाहिजे. जो किल्ला महाराजांनी गोव्यातला पहिला किल्ला जिंकला तो किल्ला आपण जाऊन बघितला पाहिजे. त्या किल्ल्याच्या अनुषंगाने तिथल्या इतिहासाला उजाळा दिला पाहिजे. आणि मला वाटतं की ह्या गोष्टी सातत्याने कुठे अशा जास्त येत नाहीत. आपण गोव्यातले किल्ले म्हटलं की आग्वाद, शापोरा, बरेच लोक त्याला चापोरा पण म्हणतात. मग ते शापोरा आहे, शापोरा असेल, तेरेखोलचा एखादा किल्ला असेल, काब्दरामा बोलतात. खरं काब्दरामा नाही, महाराजांनी नाव ठेवलेलं आहे खोलगड. ते खोलगडच आपण म्हटलं पाहिजे. खोलगड हे नाव का दिलं त्याचंही कारण आहे. आपल्याकडे गावावरून नाव द्यायची पद्धत आहे किल्ल्यांना. तुम्ही कुठलेही महाराष्ट्रातले किल्ले बघा, अनेक किल्ल्यांची नाव आपल्याला त्या गावातल्या त्या राहाळातल्या नावावरून दिलेली दिसतात. खोल नावाचं गाव आहे तिथे, खोल, आणि त्या खोल गावाच्या सड्यावरती त्यांनी किल्ला बांधला होता म्हणून त्याचं नाव खोलगड आहे. त्याचं रूपांतर नंतर पोर्तुगीजांनी काब्दरामा, आणि ते आजही काब्दरामा, काबोदरामा हे अशा उच्चारातून ते चालू आहे. पण मला वाटतं की जेव्हा तुम्ही तिथे जाता तेव्हा ह्या अशा काही घटना असतात की त्या तुम्ही आवर्जून पाहिल्या पाहिजेत, बघितलं पाहिजेत. फोंड्याचा किल्ला आहे, फोंड्याचा किल्ला पण बोला. आता फोंड्याचा किल्ला पूर्ण नामशेष झाला म्हणा, पण ते तुम्ही फोंडा नुसता अनुभवला, नुसता फोंड्यात असा फिरला तरी तुम्हाला त्या वाईब्स येतात. बरोबर, महाराजांच्या वाईब्स येतात. म्हणजे मला कधी कधी इतकं आश्चर्य वाटतं राहून संभाजी महाराजांचं जे कालखंड आहे तो फार धकाधकीचा आणि अतिशय छोटा कालखंड आहे.
तेवढ्या कालखंडामध्ये सुद्धा महाराजांनी किल्ले बांधलेत, संभाजीराजांनी किल्ले बांधलेत, गोव्यात किल्ले बांधलेत. मर्दनगडासारखा किल्ला बांधणं म्हणजे चेष्टा नाही, खोलगडाचं काम पूर्ण करणं म्हणजे चेष्टा नाही. हे त्यांनी म्हणजे अगदी रायगडावरून असेल म्हणा किंवा हे सगळं मॅनेज करून त्यांनी पोर्तुगीजांच्या नाकावर टिचून हे किल्ले बांधलेले आहेत. ते जेव्हा तुम्ही जाता ना तेव्हा तुम्हाला त्याची खरी इंटेन्सिटी किंवा त्याच्यातलं ते सळसळतच आपलं रक्त की महाराजांनी कसं पोर्तुगीजांना बरोबर मुठीत ठेवलं होतं ते. आणि हे अशा अनेक गमती जमती आहेत, बऱ्याच गमती जमती आहेत त्या गोव्यातल्या किल्ल्याच्या अनुषंगाने. संभाजी महाराज, शिवाजी महाराज हे सातत्याने आपल्याला भेटतात. अनेक गोष्टी आहेत, म्हणजे मी फक्त किल्ल्यांच्या बाबतीत नाही, संभाजी महाराजांचा शिलालेख आहे एक, जो बाणस्तरीचा शिलालेख बोलतो, त्याच्यात संभाजी महाराज मला प्रजाहित दक्ष दिसतात. प्रजेची काळजी घेणारा राजा कसा असला पाहिजे हे आम्हाला त्या शिलालेखात दिसतात. खरंच हे पहिल्यांदा मी ऐकलं आहे आणि त्यामुळे तुम्ही अजून असे काही आम्हाला किस्से सांगावे अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. महाराजांबद्दल अनेक गोष्टी आहेत, म्हणजे गोव्याच्या अनुषंगाने आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला अनेक घटना आपल्याला दिसतात इतिहासामध्ये. पण मला एक आवर्जून घटना नेहमी सांगावीशी वाटते, ती म्हणजे जुवे किल्ल्याची घटना. संभाजी महाराज ज्यावेळेला 1683 त्यांनी किल्ल्यावरती आक्रमण केलं होतं तो. कारण जुवे किल्ला म्हणजे सेंट इस्टवाम फोर्ट, ज्याला नॉर्मली सगळीकडे त्याच नावाने स्टीफन फोर्ट वगैरे असं बोलतात, पण मी मुळात जुवेचाच किल्ला म्हणतो. कारण जुवे भारी नाव आहे, कारण कोकणी भाषेत त्याला अर्थ आहे. जुवे म्हणजे बेट, चारी बाजूने जेव्हा पाण्याने वेढलेलं एक छोटंसं बेट असतं त्याला कोकणी भाषेत जुवे म्हणतात. त्या जुवेवरती किल्ला बांधला, ह्या पोर्तुगीजांनी किल्ला बांधलाय. 1668 हा किल्ला बांधलाय. आणि किल्ला का बांधला तर महाराजांची दहशत, शिवाजी महाराज गोव्यावरती आक्रमण करतील, त्या काळात ओल्ड गोवा हे त्यांची राजधानी होती आणि त्या राजधानीला लागूनच हे बेट आहे. कुंभार जुवे हे सगळे लागून बेट आहेत. त्यामुळे तिकडून आक्रमण झालं तर हा किल्ला एक प्रोटेक्शन लेअर म्हणून त्यांना वापरता येईल. आता मजा बघा, हा किल्ला त्यांनी प्रोटेक्शन लेअर म्हणून वापरला, पण संभाजी महाराजांच्या काळात म्हणजे अवघ्या एक थोड्याच कालावधीमध्ये असं दिसलं की त्याच किल्ल्यामुळे ह्यांचे धाबे दणाणले. फोंड्याचा सगळा रणसंग्राम झाल्यानंतर पोर्तुगीजांची अशी एक मनात धारणा होती, तिथे कोंदेद अल्वारला भरपूर चोपला संभाजीराजांनी, त्याच्यामध्ये येसाजी कंकानी फार थोर पराक्रम दाखवला. ही मंडळींनी खरोखर म्हणजे अगदी मराठ्याने तिथे मैदान गाजवली होती. जणू काही एक मार्तंडाचा तो वेशच होता आपल्या मराठ्यांचा. पण जुवेचा जो गोष्ट आहे ती अशी आहे की पोर्तुगीजांनी विचारच केला नव्हता. ज्या वेळेला फोंड्यावरती आक्रमण झालं, त्याच्यामध्ये पराभव झाला, त्याची चर्चा करण्यासाठी गोव्यामध्ये मीटिंग भरवली होती. आणि ती मीटिंग चालू असताना इकडे काय घडलं तर जुवे किल्ला एकदम असा थोडासा बेसावध असा किल्ला होता. त्या किल्ल्यावरती रात्रीच्या 7:30-8च्या सुमारास आमचे मराठे घुसले आणि त्या मराठ्यांनी तिथल्या किल्लेदाराला वगैरे मारून तो किल्ला जिंकला. किल्ला जिंकल्यानंतर मांडवीच्या पलीकडे संभाजीराजांची पूर्ण फौज होती. त्यांना मेसेज देण्यासाठी, त्यांना समजावं की किल्ला आपल्या ताब्यात आलाय म्हणून काही तोफगोळे उडवले. आणि ते तोफगोळे उडवताना काही तोफगोळे त्यांनी गोव्याच्या म्हणजे राजधानीच्या, पोर्तुगीजांच्या राजधानीच्या दिशेने सुद्धा फेकले. झालं, पोर्तुगीजांची इतकी हवा टाईट झाली काय विचारता सोय नाही. म्हणजे त्यांना असं वाटलं की त्यांना हे दिसत होतं की हा जो पुढवरचा किल्ला आहे आपल्याला समोर दिसतोय तो किल्ला आहे, तो किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि आता कधी सुद्धा हे मराठे गोव्यावर आक्रमण करू शकतात. बरोबर. त्यावेळेला घंटा असायची पोर्तुगीजांच्या, त्या गोव्यामध्ये घंटा असायची आणि ज्यावेळेला काही संकट आलं की ती घंटा वाजवली जायची. 10च्या सुमारास ती घंटा वाजायला सुरुवात झाली. इतकी भीती, इतकी दहशत निर्माण झाली की अगदी अनागोंदी सगळी माजली होती. लोक सैरावैरा पळतायत. काय आता समजा उद्या मराठ्यांनी आक्रमण केलं तर काय वाचवायचं आणि काय सोडायचं हा प्रश्न त्यांच्या समोर पडला. इतकं अनपेक्षित ते होतं. बरोबर. आणि ज्याच्या भीतीने त्यांनी मीटिंग भरवलेली तोच दत्त म्हणून हजर समोर. म्हणजे शंभू राजा तिथे येणार हे त्यांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. बरोबर. आणि अशा वेळेला महाराजांनी आक्रमण करून तो जुवेचा किल्ला जिंकला होता. जुवेचा किल्ला जिंकल्यानंतर ही सगळी मंडळी, त्याच्यात काही पादरी होते त्या काळामध्ये, तिथले जी धर्मप्रसारक मंडळी होती हे नुसते धर्मप्रसारक नव्हते बरं का, हे स्वतः उत्कृष्ट शिपाईगिरी करायचे. हातात बंदुका घेऊन सुद्धा ते शत्रूवरती हल्ला करत होते. त्यामुळे त्यांना घेऊन हा पोर्तुगीजांचा विजरई अगदी तटबंदीला भिडला होता आणि स्वतः पूर्ण रात्रभर जागून तो गोव्याचं रक्षण करत होता. विचार करा फक्त की गोव्यावर कधी आक्रमण होईल याची दहशतच होती.
आणि अख्खा गोवा, त्या गोव्याचं जे बेट आहे ते रात्रभर झोपलं नव्हतं. मराठ्यांनी किती दहशत निर्माण केली असेल विचार करा. आणि त्याच्यानंतरचा जो रणसंग्राम आहे, जुवेचा किल्ल्याचा रणसंग्राम, हा इतिहासातलं एक सुवर्ण पान आहे. बरोबर. कशा पद्धतीने म्हणजे लिटरली त्याच्यामध्ये अगदी डॉक्टर पांडुरंग पिसुर्लेकरांनी आणि फार मोठ्या इतिहासकारांनी हे मांडून ठेवलेलं आहे की मराठ्यांनी ह्या पोर्तुगीजांना कसं लढाईमध्ये अक्षरशः अवाक करून सोडलं होतं. म्हणजे त्यांना नुसता घोडा दिसायचा, फक्त घोडा दिसायचा, तर घोड्यावरचा मावळा दिसतच नव्हता. कारण मावळा आमचा घोड्याच्या बरोबर सपाट होऊन हातातल्या नंग्या तलवारी घेऊन तो त्याच्यावर नुसता ते तलवारीच दिसत होत्या, त्याच्यावरचा मावळा दिसतच नव्हता. इतक्या वेगाने अगदी घोड्यावर झोपून अक्षरशः आमच्या मावळ्याने तिथे पराक्रम गाजवलाय. पोर्तुगीजांना कळत नव्हतं की कुठून कसं पळायचं ते. काही जणांनी वरून खाली उड्या मारलेल्या आहेत. मांडवीच्या तो सगळा परिसर आहे, मांडवीचं सगळं पात्र आहे, त्या पात्रात पडलेले आहेत ही लोक, चिखलात माकलेली आहेत, दलदलीत रुतलेली आहेत. पळायचं तर कसं पळायचं हा प्रश्न होता. इतकी लांडगेतोड त्यांनी केलेली आहे. आणि हा इतिहास आपण तिथे गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही. बरोबर. हा जो तुम्ही जी शहरांची नावं जी आपल्या भाषेत सांगताय, आजच्या गोव्यामध्ये ह्यांची नावं काय? भरपूर आहे. म्हणजे काय झालंय माहितीये का, बघा मुळात पोर्तुगीजांनी आपली भाषा लादली, त्याचे उच्चार वेगळे. त्याच्यानंतर आपली अगोदरची अनादी काळापासूनची भाषा ती कोकणी, ती भाषा आपली होतीच तिथे, त्या भाषेतले उच्चार वेगळे. आत्ताच्या काळामध्ये ग्लोबलायझेशनमध्ये आली इंग्लिश त्याची. म्हणजे असं झालंय की अनेक भाषांची ग्लोबल मिक्सचर तयार होऊन भलतीच नावं तयार झालेली आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही डिचोली म्हणता, तर डिचोली हे गाव आहे, पण त्याचं झालं बिचोलीम. त्याचा उच्चाराशी शब्दाशी काही संबंधच लागत नाही. मग ते माहीत असेल तर तुम्हाला ते कळतं. शापोरा नाव आहे, पूर्वी आदिलशहाचं तिथे शहापुरा हा शब्द होता, हे तिथे वसाहत होती, त्याचं ते शापोरा झालं होतं. तर काही जण जे स्पेलिंग पोर्तुगीज भाषेमधल्या स्पेलिंग चेंजनुसार त्याला चापोरा बोलतात. बरोबर. तेरेखोल, तिराखोल बोलतात. ओके, तुम्ही कधी खाली फार फेमस बीच आहे पालोलेम बीच आहे, ते पालोलेम नाव नाही आहे, त्याचं पाळोळे असं नाव आहे. पेडणे गावाचं नाव आहे, त्याचं पेरनेम असं गावाचं नाव आहे. ही मी म्हणजे अगदी अर्धा तास ह्याच्यावरच बोलू शकेन की काय तो शब्दांचा पॉन्जे, त्याला नंतर पणजी, नंतर पंजिम, अशी शब्दांची ती भेळमिसळ सगळी झालेली आहे. आणि हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळेल. बरोबर. आणि त्याचमुळे कदाचित आता तुम्ही इतिहास सांगताना जी नावं घेताय, काहींना ऐकताना असं वाटेल की अरे हे गोव्याचा भलताच भाग आहे. मुळात गोवा हे एवढं छोटं राज्य, त्यात ही एवढी, जसं तुम्ही सांगितलं की 2 जिल्हे आणि 12 तालुक्यांचं जर का गाव आहे, शहर आहे, तर त्याच्यात एवढी नावं जर का मिक्स असतील तर आपल्याला असं वाटतं की हे त्याच्या पलीकडचं आहे. पण मुळात आपल्याला हे लक्षात नाही येणार की ज्या बीचवर आपण जाऊन आलो त्याच किल्ल्याबद्दल, त्याच परिसराबद्दल आपण ऐकत होतो. आणि त्याचमुळं मुळात लोकांमध्ये ही लोकप्रियता निर्माण होणं फार गरजेचं आहे. कारण नावं माहीत नसतात. आता कायसुएचा किल्ला असं नाव आहे, कायसू हे गावाचं नाव होतं पूर्वी, तो किल्ला झाला, मग त्याच्यात शापोरा नाव पडलं, मग शापोरा. आता शापोरा पण कळत नाही. वॅगॅतोर म्हटलं की लोकांना माहिती आहे, कलंगूट माहिती आहे, बागा बीच माहिती आहे, पण ते बागा शब्दच नाही आहे. तुम्ही मराठी डिक्शनरी काढून बघा, बाग शब्द आहे. एखादी बाग असू शकते, बागा हा शब्द वाघ असू शकेल, पण बागा कसं असेल. तर ते अशी शब्दांची भेळमिसळ खूप झाल्यामुळे कधी कधी आपण गफलत होते आपली. पण मला असं नेहमी वाटतं की आपले मूळ शब्द आपण समजून घेतले पाहिजेत. म्हणून मी ज्यावेळेला किल्ले बोलतो तेव्हा जाणीवपूर्वक ती मराठी, मुरगाव नाव आहे, नंतर त्याचं मार्मागोवा झालं, आता तर त्याला वास्को म्हणतात, कारण वास्को द गामावरून ते नाव ठेवलं होतं. मग आम्हाला प्रश्न पडतो, अरे यार हे 3 वेगळे किल्ले आहेत की काय? मुरगावचा किल्ला, मार्मागोवा किल्ला आणि वास्कोचा किल्ला सगळीकडे, कारण सोशल मीडियावर वेगळी नावं दिसतात. पण आपल्याला हे माहीत असलं पाहिजे ही एकाच किल्ल्याची नावं आहेत. रासईचा किल्ला, राशोलचा किल्ला किंवा रायतूरचा किल्ला, ही 3 नावं एकाच किल्ल्याची नावं आहेत. जसं मी आता म्हणालो सेंट इस्टवाम किंवा जुवेचा किल्ला, ही नावं आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. हरळणं हे बोलता येत नाही लोकांना, पण तो हरळणं हे गाव आहे. हरळणं, तरळणं, हसापूर ही तिथली गावं आहेत आणि त्या गावावरून त्या किल्ल्याला नाव पडलं होतं. पण ह्या लोकांनी काय केलं, अलोरणा. आता शब्दाचा तरी आपल्याला ताळमेळ समजतोय का बघा. त्यामुळे गोव्यात ज्यावेळेला तुम्ही जाल त्यावेळेला आवर्जून हे शब्द समजून घ्या पहिले, किंवा ॲटलिस्ट आपल्याला माहीत पाहिजे की बाबा या शब्दांचे समानार्थी दुसरे शब्द कोणते आहेत. ते कळलं की मग किल्ले समजतात, मजा येते मग. आणि कितीतरी म्हटलं तरी एक पोर्तुगीज कॉलनीचा इम्पॅक्ट असतो तो जरा. 450 वर्ष राज्य केलंय त्यांनी इथे,
त्यामुळे ते थोडंसं जरा कुठेतरी आपण लक्षात ठेवूनच पुढे गेलो पाहिजे. बरोबर. पण ही पोर्तुगीजांनी ठेवलेली नावं बाजूला ठेवून जेव्हा आपण आपली नावं शोधू त्यावेळेस आपल्याला आपली संस्कृती सापडेल, अदरवाईज सापडणार. आणि म्हणून माझा प्रयत्न हाच आहे की आपली नावं लोकांना पुन्हा कळावीत. ज्यावेळेला मी हे लिहायला सुरुवात केली तेव्हा मी ती जाणीवपूर्वक आपल्या नावांचा उल्लेख सातत्याने करत राहिलो, जेणेकरून ती नावं आपल्या लोकांच्या तोंडात बसली पाहिजे. बरोबर. आता ह्या सगळ्या बाबतीत जसं आपण म्हणतोय की स्वराज्याचा हा प्रचंड गोव्याचा भाग जो होता 8 तालुक्यांचा तो आपल्याकडे होता, परंतु हे सगळं असताना पोर्तुगीजांचं नंतर त्याच्यावरती वर्चस्व वाढलं आणि मग हा आपल्या हातातून दुर्लक्षित होत गेला नंतर मग हा आपल्या हातातून पूर्णपणे निसटला आणि आज तिथे पूर्ण प्रभुत्व पोर्तुगीज कॉलनीचं आपल्याला दिसतं. तर ह्या सगळ्याचा परिणाम आपल्याला आपल्या स्वराज्यावर कसा दिसतो? मला नेहमी असं वाटतं की शिवाजी महाराजांनी एक दूरदृष्टीचं धोरण ठेवून अगदी कारवारपर्यंतची जी कोकण किनारपट्टी आहे ती ह्या सगळ्या फिरंगी असू द्या किंवा हे विदेशी मंडळी असू द्या, परकीय राज्यसत्ता असू द्या, यांच्या तावडीतून सही सलामत ठेवली त्यांनी, म्हणून महाराज ग्रेट आहेत. त्याच्यानंतर त्यांचं जे धोरण आहे ना ते धोरण संभाजीराजांनी सुद्धा अगदी तसंच चालू ठेवलं होतं. अंकोल्यापर्यंत आपल्या मराठी आरमाराचे तळ होते. अंजेदीव, आजच्या घडीला तुम्ही कारवारला गेला तर तिथे एक बेट आहे, त्या बेटाचं नाव अंजेदीव बेट आहे. तिथे किल्ला आहे, तो किल्ला संभाजी महाराज बांधणार होते. दुर्दैवाने त्यांना ते शक्य नाही झालं, कारण पोर्तुगीजांनी ते लक्षात आलं पोर्तुगीजांच्या, म्हणजे ती पण गोष्ट फार भारी आहे. पोर्तुगीजांनी अगोदर चूक केली होती. त्याचं उदाहरण मी सांगतो, थोडक्यात सांगतो की महाराजांनी 1679 खांदेरी किल्ला बांधला. खांदेरी बांधताना, खांदेरी ज्याला हेनरी आणि केंद्री असं ब्रिटिश डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला नाव मिळतात, ते किल्ला बांधल्यामुळे चौलवरती फार दबाव म्हणा किंवा त्याला फार मर्यादा आल्या. पूर्वीचा जो व्यापार ह्यांचा चालायचा, ब्रिटिश असतील, सिद्धी असेल किंवा पोर्तुगीज असेल, त्यांना असा स्वैर समुद्र सगळा मिळालेला होता आणि त्यांचा व्यापार चालायचा, त्याच्यावर बंधनं आली. मध्ये बरोबर यांच्या उरावरती तो खांदेरी बरोबर काम करत होता. अगदी तसाच जर आपण गोव्यात गेलो तर खाली अंजेदीव किल्ल्याचं महत्त्व आहे. अंजेदीव हा जंजिरा आहे आणि अंजेदीव बेटाचं जे स्थान आहे, भौगोलिक स्थान आहे, ते इतकं महत्त्वाचं आहे की कारवारमधला भात किंवा मसाल्याचे पदार्थ किंवा व्यापार हा कारवारमधून गोव्यात जो यायचा, ज्या मार्गाने यायचा, त्या मार्गावर अगदी बरोबर अंजेदीव आहे. त्यामुळे संभाजी महाराजांनी हे अंजेदीव घेऊन त्याच्यावर किल्ला बांधायचं अगदी सगळं ठरवलेलं होतं. त्याची सुरुवात केली होती, पाथरवट गोळा केले होते आणि तिथे आता हा किल्ला बांधायचा असं सगळं चालू असताना ती खबर पोर्तुगीजांपर्यंत पोचली आणि पोर्तुगीजांच्या लक्षातच आलं की जर हा किल्ला बांधला तर आपल्याला पाचर मारल्यागतच आपली अवस्था होणार आहे आणि पोर्तुगीजांना गोव्यामध्ये राज्य करणं 1682-83 पासूनच अवघड गेलं असतं. पण आपलं दुर्दैव म्हणूया की त्यांनी लगेच हालचाली केल्या आणि तो पोर्तुगीजांनी तो अंजेदीवचं जे पडीक असं ते बेट होतं ते बेट ताब्यात घेतलं आणि अवघ्या 6 महिन्यामध्ये त्यांनी तटबंदी उभारून तोफांची तिथे त्या ठिकाणी जागा हेरून त्या ठिकाणी तो किल्ला बांधला. अन्यथा हा किल्ला संभाजीराजांनी जर बांधला असता तर आज जे आपण नेहमी अजिंक्य म्हणून जंजिरा किल्ल्याचा उल्लेख सगळेजण करतात, त्या तोडीस तोड जर गोमांतकीय दुर्गांचा आपण विचार करतो तो अंजेदीवचं ते महत्त्व आहे. कारण इतकं भौगोलिक स्थान आहे, म्हणजे टोलमीपासून आणि इब्न बतुतापासूनच्या प्राचीन इतिहासामध्ये सुद्धा अंजेदीवचा उल्लेख आपल्याला मिळतो. आज कुठे आहे तो किल्ला? कारवारच्या अगदी, कारवार म्हणजे उत्तर कर्नाटकात आपण जेव्हा कारवारला जातो त्या कारवारपासून अगदी जवळच समुद्रामध्ये बेट आहे अंजेदीव बेट. सध्या त्या बेटावरती आपल्या इंडियन नेव्हीचा तळ आहे, त्याला INS कदंब असं नाव आहे आणि त्याच्यामुळे तिथे आता जाऊ दिलं जात नाही, कारण ऑब्व्हियसली सिक्युरिटी हा एक महत्त्वाचा कन्सर्न ठरतो. पण तो सगळा परिसर बघा, लक्षात घ्या की नेव्हीने सुद्धा ह्याला महत्त्व लक्षात घेतलंय की हे किती इम्पॉर्टंट जागा आहे. जिओग्राफिकली ह्या गोष्टी जेव्हा लक्षात येतात ना तेव्हा आपल्याला तो इतिहासात पण आपल्याला त्याचे काही अर्थ सापडतात आणि आज INS कदंबाचा फार मोठा तळ आपला भारतीय नेव्हीचा आपला तिथे बघायला मिळतो. बरोबर. आणि आता आपण गोव्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही पॉलिटिकल अँगल्स पाहिले, परंतु आपण असं बघतो की ज्यावेळेस पोर्तुगीज राज्य करत होते त्यावेळेस ते संस्कृती सुद्धा कॉन्कर करायला पाहत होते. आणि जसं मगाशी तुम्ही सांगितलं की शिपाई सुद्धा पादरी असायचे, पादरी सुद्धा शिपाई असायचे. सो ओव्हरऑल शिपायाचं काम जसं स्वराज्याची सीमा कुरतडणं आहे तसं धर्माला कुरतडण्याचं काम देखील त्या काळात झालं असं आपण बऱ्याच प्रमाणात ऐकतो. खूप झालेलं आहे असं.
म्हणजे तो एक काळाकुट्टा अध्याय आहे गोव्याच्या इतिहासामधला. 450 वर्ष राज्य करताना पोर्तुगीजांनी सगळ्या बाजूने आपली बंधनं लादली होती. धार्मिक बंधनं तर प्रचंड होती. धर्माचा प्रसार करणं हे त्यांचं मेन प्रायोरिटी होती. त्याच्यामुळे इन्क्विजिशनचा जो काळ आपण म्हणतो तो काळ इतका भयानक आहे, अंगावर काटा आणणार आहे की खरोखर आपल्याला असं वाटतं की त्या काळामध्ये तिथल्या माणसांनी कसं हे सगळं सहन केलं असेल. आजही तुम्ही जर गोव्यात ओल्ड गोव्याकडे जाताना बघितलं, म्हणजे मला भरून येतं कधी कधी, तिथे हात कातरो खांब आहे. तो हात कातरो खांब ह्या शब्दाचाच तुम्हाला अर्थ कळला असेल की त्या ठिकाणी एक जवळजवळ 80,000पेक्षा जास्त हिंदूंचे हात कापलेले आहेत. आणि इतकं प्रचंड त्यांनी दहशत निर्माण केली होती. धार्मिकतेचा इतका पगडा त्यांनी मांडला होता. म्हणजे खरोखर तो एक भयंकर मोठा काळाकुट्टा अध्याय मी नेहमी म्हणतो. त्यामुळे त्याही काळामध्ये शिवाजी महाराजांचं कार्य इतकं महत्त्वाचं ठरतं की ह्या पोर्तुगीजांना त्यांनी जखडून ठेवलं होतं. वास्को द गामापासूनचा जरी आपण विचार केला, 1510 अल्बुकर्कने गोवा जिंकला, तिथून हा इतिहास जरी पकडला तरीसुद्धा लक्षात येईल की मधला काळ 1670 धरूया आपण किंवा 75ला तर महाराजांनी अगदी सगळं फोंडास्वारी करून, मी त्या फोंडास्वारीला कधी फोंडास्वारी म्हणण्यापेक्षा एक शब्द नेहमी मी वापरतो, तो म्हणजे गोमांतक दिग्विजय मोहीम. महाराजांनी त्या मोहिमेतून सगळा अगदी कारवारपर्यंतचा आणि अंकोल्यापर्यंतचा सगळा भाग जिंकलेला, मग तो दिग्विजय आहे. जसा दक्षिण दिग्विजय हा महाराजांच्या आयुष्यामधला एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आपण मानतो, तसा गोमांतक दिग्विजय हा गोव्यातल्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर महाराजांनी केलेली फार मोठी कामगिरी आहे. तो सगळा भाग स्वराज्याला त्यांनी त्या काळात जोडला. त्यामुळे पोर्तुगीजांना इतका वचक बसला की त्यांनी त्यांचे सगळे जे काही धार्मिक जे काही अन्याय आणि अनन्वित अत्याचार चालू केले होते ते थांबले, ते कमी झाले. थांबले म्हणण्यापेक्षा ते कमी झाले. आणि एक दहशत निर्माण झाली की जर आता ह्या हिंदूंनाही कोणतरी वाली आहे, इथल्या स्थानिकांचा भूमिपुत्रांचा सुद्धा कोणतरी रखवाला आहे, ही जाणीव त्यांना झाली तिथे. आणि त्याच्यामुळे पोर्तुगीजांनी नंतर त्यांचं धार्मिक धोरण थोडंसं सहिष्णू किंवा थोडंसं कमी अन्यायी केल्याचा प्रयत्न आपल्याला दिसतो. संभाजी महाराजांची सुद्धा तीच भूमिका होती. शाहू महाराजांच्या काळामध्ये मी उल्लेख करेन आवर्जून, शाहू महाराजांनी, आज आपण गोवा म्हटलं की आपल्याला शांतादुर्गा मंदिर आठवतं, म्हणजे कुलदैवतांपैकी एक आहे, मंगेशी असेल, शांतादुर्गा असेल. शांतादुर्गा मंदिर बांधण्यामध्ये शाहू महाराजांचा फार मोठा वाटा आहे. त्या परिसरातली, फोंडे परिसरातली जी मंदिरं आज आपण बघतो, मग त्याच्यामध्ये नागेशी मंदिर असेल, म्हाळसा मंदिर असेल, त्याच्यानंतर पुढे मंगेशी असेल, ह्या सगळ्या मंदिरांना प्रचंड निधी देऊन ती पुन्हा त्यांची डागडुजी करून एक अतिशय दिमागदार त्यांचं रूप आज उभं करण्यामध्ये शाहू महाराजांचा किंवा मराठ्यांचा फार मोठा वाटा आहे. नंतरच्या काळातली एक मोहीम मला आवर्जून सांगावीशी वाटते. आपण ज्यावेळेला पोर्तुगीजांचा विचार करतो तेव्हा आपल्याला वसई नक्की आठवते, चिमाजी अप्पा नक्की आपल्याला आठवतात. आणि ती मोहीम जशी उत्तर फिरंगानात चालू होती, पोर्तुगीजांना त्या वसईतून उचकटून काढायचं, बाजूला काढून द्यायचं आणि वसई मुक्त करायची, हा जो काही विडा उचललेला होता, त्याच काळामध्ये अगदी त्याच वेळेला बाजीराव पेशव्यांनी गोवा स्वारीसुद्धा केली होती, गोव्याची मोहीम आखली होती. आणि त्या गोव्याच्या मोहिमेचा फायदा असा झाला की आपण गोवा पूर्णपणे त्यावेळेला पुन्हा एकदा जिंकून घेतला होता. शिवाजी महाराजांच्या काळात, संभाजी महाराजांच्या काळात, शाहू महाराजांच्या काळात, ताराराव मासाहेबांच्या काळामध्ये हा सगळा गोवा आपला भाग होताच. पण नंतर त्याच्यावरची जी पकड ढिली झाली होती ती पुन्हा 1739-40च्या काळामध्ये ती आली. परंतु तेच आहे की आपलं धोरण हे नेहमी असं होतं की गोवा हा थोडासा लांब पडतो. म्हणजे मला असं थोडंसं अभ्यास करताना हे माझं वैयक्तिक मत आहे की असं मला नेहमी वाटतं की शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी जे गोव्याला महत्त्व दिलं होतं, जी गोमांतक भूमीचं महत्त्व त्यांनी जाणलं होतं, ते महत्त्व कदाचित नंतरच्या काळामध्ये पुढच्या राज्यकर्त्यांना तितकंसं वाटलं नसावं. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे अनेक दुसऱ्या जे काही सरदार होते, देसाई होते, त्याच्यातलं पहिलं नाव जे आपण नेहमी घेतो जे स्थानिक देसायांमध्ये, ते म्हणजे सावंतवाडीकर भोसले, आपण त्यांना सावंतच म्हणतो. तर सावंतवाडीकरांनी तिथले ते सरदेसाई असल्यामुळे बराचसा प्रदेश आपल्या ताब्यात ठेवला होता. नंतर ते मुघलांचे सरदार झाले, मग स्वतःहून त्यांनी बराचसा प्रदेश जिंकला. सांकळीचे राणे असतील म्हणा किंवा इतर दुसरी मंडळी होती ती. आणि सौंदेकर एक हा कर्नाटक, उत्तर कर्नाटकाचा राजा, जो सौंदे संस्थानाचा राजा होता,
तो हळूहळू सरकत तो गोव्यामध्ये येतो. तो व्यापारी राजा होता किंवा त्याचं फारसं काही असं एकदम धार्मिक धोरण म्हणा किंवा इतर दुसरी धोरणं म्हणा फार अशी कट्टर नव्हती. असा शेजार पोर्तुगीजांना नेहमी हवा होता की जो एकदम कमकुवत असेल. म्हणून ह्या सौंदेकर राजाला मदत करण्याची नेहमी घाई हे पोर्तुगीज करायचे आणि आपल्या विरुद्ध एक फळी म्हणून ह्या सौंदेकराचा त्यांनी नेहमी उपयोग केलेला आहे. त्या सौंदेकराचाही अभ्यास होणं फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा मी बघतो त्यावेळेला हळूहळू यांच्या आधिपत्याखाली ज्या वेळेला गोवा गेला तेव्हा तो गोवा मराठ्यांच्या ताब्यातून कमी कमी होत जाऊन पोर्तुगीजांच्या दृष्टिकोनातून वाढत गेला. तर ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे की गोव्याशी आपले संबंध अगदी 1718व्या शतकाच्या किंवा 1900च्या शतकाच्या पर्यंत आपले होते आणि 1780 पर्यंत काही घडामोडी आपल्याला झालेल्या दिसतात तिथे. बरोबर. आणि तोच मुळात आपल्यासाठीचा छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्याचा एक धागा आहे. अगदी. आणि ह्यामध्ये आपण जर का एक ओव्हरऑल कन्क्लुजन काढायचं म्हणलं तर गोव्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचं आक्रमण हे किंवा जी आपण म्हणतोय ना की त्यांना ती महत्व होतं त्या गोष्टीचं. मी आक्रमण नाही म्हणणार त्याला, कारण महाराजांनी स्वराज्याच्या सीमा वाढवताना गोव्याच्या किनारपट्टीचा उपयोग करायचा नेहमी प्रयत्न केला किंवा तो आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी अगदी कारवारची किनारपट्टी असेल, अंकोल्याची असेल, इथपर्यंत तो भाग आपल्या ताब्यात करण्यासाठी आणि त्याचं महत्त्व ओळखून तो प्रदेश आपल्या स्वराज्यात असावा ही त्यांची मनीषा होती. बरोबर. पण मग हे सगळं आपण म्हणतो कॉन्कर करताना त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणता आपला पर्सनॅलिटी अँगल आपल्याला दिसतो? मला नेहमी शिवाजी महाराज इन्स्पायर करतात तो त्यांच्या दूरदृष्टीच्या धोरणातून, त्यांच्या नेतृत्वाच्या धोरणातून. पण अजून एक गोष्ट मला इथे सांगायची आहे. तर दरवेळेला आपण शिवाजी महाराजांना एक सहिष्णुतेच्या नजरेतून पाहतो, पण सहिष्णुता म्हणजे केवळ आपल्या धर्माबद्दल विचार करताना दुसऱ्या धर्माचा आदर एवढंच राहत नाही. आपल्या धर्माचं संरक्षण ही एक फार महत्त्वाची गोष्ट असते. महाराजांनी सप्तकोटेश्वराचं मंदिर उभारणं ही एक अतिशय महत्त्वाची क्रांतिकारक घटना आहे असं मला नेहमी वाटतं. जाणीवपूर्वक त्यांनी ते केलेलं आहे. सहजासहजी तुम्हाला असं बघायला मिळत नाही की महाराजांनी मंदिरं उभी केली. धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून महाराजांचं धोरण फार सुंदर आहे बरं का. त्यांनी आवर्जून सप्तकोटेश्वराचं मंदिर उभं केलं. सप्तकोटेश्वराचं मंदिर हे एक मॅसेज आहे, एक असा एक संदेश आहे की ज्याच्यातून हिंदू धर्म हा कालातीत आहे आणि तो इथलाच आहे, भूमिपुत्र आहे, तो टिकला पाहिजे ही भूमिका त्यांनी कधी सोडली नाही. त्यांनी 1675 ज्या वेळेला फोंडा जिंकण्यासाठी, म्हणजे 2 वेळा फोंडा जिंकलाय बरं का. बऱ्याच जणांचा, बऱ्याच हौशी अभ्यासक जी मंडळी असतात त्यांचा एक थोडासा गोंधळ होतो की आम्ही फोंडा म्हटलं की आमचं डायरेक्ट कनेक्शन येतं ते संभाजी राजांबरोबर. पण 1675ला शिवाजी महाराजांनी जो फोंडा जिंकलाय त्याच्यावर एक सुंदर पिक्चर निघेल इतकं जबरदस्त ते सगळा चित्रपट आहे. अच्छा. म्हणजे खरोखर मला असं नेहमी वाटतं की एखाद्या चांगल्या मंडळीने त्याच्यावरती ॲनिमेटेड भाग तरी त्याचा तो आणला पाहिजे, कारण इतक्या गोष्टी आहेत. त्यांनी त्यावेळेला मुघलांना बरोबर त्यांच्याशी एक बुद्धिबळाचा पट खेळले होते. त्यांना शांत करून एका साईडला ठेवून दिलं. नेतृत्व काय असतं बघा आणि बुद्धिबळ आणि डावपेच काय असतात बघा. पोर्तुगीजांना दम देऊनच ठेवला होता, त्यांच्याशी तह करून ठेवला होता की तुम्ही मध्ये लुडबुड करायची नाही. तुम्ही माझं आणि आदिलशाचं हे भांडण किंवा ही आमची लढाई असणार आहे, तुम्ही मध्ये त्याला जाऊन मदत करायची नाही. जर ती केली तर तिथल्या तिथे तुम्हाला त्याचंही उत्तर मिळेल. त्यांच्यावरती दबाव ठेवण्यासाठी वेंगुर्लेला त्यांनी 40 गलबतं आणून ठेवली होती. त्यामुळे त्यांची नाकेबंदी केली होती पोर्तुगीजांची, की पोर्तुगीजांची इच्छा असून सुद्धा त्यांनी त्यावेळेला आदिलशाहला मदत केली नाही. बरोबर आहे. तिसरी त्या गोष्टी झाल्या, पण आदिलशाह विजापूरवरून निघालेले जे सरदार आहेत ते सरदार फोंड्याला पोचणार नाहीत याची काळजी महाराजांनी अगोदर घेतली होती. त्यामुळे झालं काय की फोंड्याचा जो किल्लेदार आहे ना तो एकाकी पडला. त्याला पोर्तुगीजांकडून मदत मिळाली नाही, त्याला विजापूरची स्वतःची मदत मिळाली नाही, बाहेरून कुठलीच मदत मिळाली नाही आणि त्यामुळे आम्हाला फोंडा जिंकता आला. फोंडा जिंकणं ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे गोव्याच्या इतिहासामध्ये, कारण त्यामुळे तिथे पुन्हा एक धर्माचं अधिष्ठान झालं. अनेक नवी जी जुनी मंदिरं होती ज्याला हजारो वर्षाचा इतिहास आहे ती मंदिरं तोडण्यापासून वाचली गेली आणि तिथून पुढे हे स्वराज्य आपलं राज्य आहे, देव ब्राह्मणांचं राज्य आहे ही भावना लोक माणसात रुजली. त्यामुळे मला हा गोष्ट फार महत्त्वाची वाटते. आणि त्याच लढाईमधला एक किस्सा आहे
की महाराजांनी पोर्तुगीजांना एवढं सांगून सुद्धा, बघा पोर्तुगीज कसे होते, एवढं सांगून सुद्धा महाराजांचं त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी शिबाडं म्हणून एक जहाजांचा प्रकार असतो, ते शिबाडं 10 शिबाडं भरून त्यांनी दुर्बाट नावाचं बंदर आहे, त्या बंदरामध्ये ती 10 शिबाडं आणून मदत करायचा, फोंड्याच्या किल्लेदाराला मदत करायचा प्रयत्न केला होता. पण अष्टावधानी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी ती 10 शिबाडं पकडली, तिथेच पकडली दुर्बाट बंदरावर, आणि ती पकडून त्यांना जाब विचारला की तुम्हाला सांगितलेलं असताना सुद्धा तुम्ही मदत कुठल्या तत्वावर करताय. आणि मग त्यावेळेला उडवाउडवीची जी उत्तरं दिली होती ना, त्यावेळेला पोर्तुगीजांना धडा शिकवायचा म्हणून कुंकडी नावाचं गाव आहे, चांदर नावाचं गाव आहे, जी पूर्वी कदंबांची राजधानी होती, चांदोर बोलतात त्याला, ते चांदर आहे, कुंकळी आहे, ह्या गावांवरती आपले मराठ्यांनी हल्ले केलेले आहेत, तिथले चर्चेस लुटलेले आहेत, तिथल्या जे पाद्री आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांची मंडळी होती त्यांना बरोबर चेचलेलं आहे. ह्याचं कारण त्यांना सांगायचं होतं की जर तुम्ही ढवळाढवळ केली तर आम्हीही तुम्हाला सोडणार नाही. मला वाटतं इतकं बाणेदरपणा आणि इतका स्वाभिमान आणि इतकं स्वातंत्र्य, ह्या गोष्टींचे जे शब्दांचे अर्थ आहेत ना, ते तुम्हाला जर समजून घ्यायचे असतील तर तुम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि गोमंतक ह्या गोष्टीचा विचार करा, अभ्यास करा, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. बरोबर. म्हणजे आजपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराज कॅरेक्टर समजून घेताना आपण केलं काय, आपण दरवेळेला आपण महाराष्ट्रापुरता महाराजांचा विचार करत राहिलो. मला ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, महाराष्ट्र हे केवळ शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र एवढंच नातं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज हे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे की जे दक्षिण भारतामध्ये तितकं मोठं व्यक्तिमत्व तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. गोव्याशी शिवाजी महाराजांचा संबंध येतो, कर्नाटकाशी शिवाजी महाराजांचा संबंध येतो, आंध्र प्रदेशाशी येतो, तेलंगणाशी येतो, तामिळनाडूशी येतो. म्हणजे याचा अर्थ तिथल्याही मंडळींना स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि आपलं राज्य कसं टिकवून ठेवावं याचे धडे महाराजांनी तिथे दिलेले आहेत, ते पेरलेलं आहे. ते व्यक्तिमत्वाचे गुण आपण कसं विसरून चालेल. आणि म्हणून महाराष्ट्राच्या बाहेरचे शिवाजी महाराज शोधणं ही पुढची आपली काळाची गरज ठरेल. त्याच मुद्द्याला मी अधोरेखित करत होतो की आपण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त आपल्यापुरते आणि आपल्या स्वराज्य म्हणजे आपल्याला स्वराज्याची व्याप्ती पण फक्त पुणे जिल्ह्यापुरती आपल्याला माहिती आहेत, आजूबाजूचे किल्ले आपल्याला माहिती आहेत आणि शत्रू आपल्याला फक्त मुघल हे एवढेच माहिती आहेत. परंतु राजकारणामध्ये कोणत्या क्षणाला कोणता शत्रू आपल्यावर येईल याचं भान ठेवून दूरदृष्टीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी चतुर सीमा ज्या आहेत आपल्या त्या कशा सुरक्षित ठेवल्या हे आपल्याला गोव्याकडे पाहायला लागतं. आणि ह्याच्यावरून एक अंदाज येतो की तुमच्या पुस्तकामध्ये एक ह्या 2-4 किस्स्यांमधूनच आपल्याला हे लक्षात येतं की तुमच्या पुस्तकांमध्ये नक्की अजून काय काय खजिना दडलेला असणार आहे. आणि मला नक्कीच अपेक्षा आहे की तुमचं हे पुस्तक जेव्हा हाती पडेल त्यावेळेस भरपूर ज्ञानाचा साठा आम्हाला त्याच्यात मिळेल. कारण का मुळात तुम्ही आत्ता जी नावं सांगितली ना त्यातलं माझ्या स्वतःच्या वाचनात एकही नाव नव्हतं, जे आपली मूळ नाव आहेत. आपल्याला नवीन नावच माहिती आहेत आता गोव्यातली. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं जे काम ह्या पुस्तकाकडून होणार आहे ना ते हे होणार आहे की गोव्यात गेल्यानंतर ह्या ठिकाणाचं मूळ आपलं नाव काय हे सगळ्यात पहिले कळणार आहे, त्याच्यानंतर त्याचा इतिहास कळणार आहे. आणि मग जे आपल्याला असं वाटतं ना की आज गोवा पोर्तुगीजांचं राज्य आहे किंवा आजही पोर्तुगीज सोडून गेले जरी असले तरी ते पोर्तुगीजांची छाप आहे. गोवा म्हणजे पोर्तुगीज असं समीकरण आपण डोक्यात ठेवतो. मग त्यांची संस्कृती आहे सगळं, मग आपली संस्कृती कुठे आहे आणि आपली छाप कुठे आहे हे आपल्याला शोधायला माझ्या मते फार सोपं होणार आहे. अगदी अगदी अगदी. आणि मी त्याच्यात फक्त 1-2 गोष्टी ऍड करेन की आपण जसं आपण आपली नाळ शोधत असतो, आपला कुठेतरी जो आपले सुरुवातीचे जे काही घटना असतात त्या घटना आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात, त्या शोधायचा आपला प्रयत्न असतो, आपला पूर्वानुभव शोधायचा प्रयत्न. आणि तसंच गोव्याच्या बाबतीत आहे. गोवा अगदी म्हणजे आपण पेडणे तालुक्यापासून विचार केला खाली कानकोणपर्यंत सगळीकडे ह्या संस्कृतीचे अनेक पुरावे आपल्याला बघायला मिळतात. हे किल्ले म्हणजे मला वाटतं की ही एक तुमच्यासाठी ढळढळीत अशी संदर्भ ग्रंथ आहेत. तुम्ही ह्या किल्ल्यांना अनुभवलं ना की तुम्हाला आपला इतिहास अगदी व्यवस्थित लक्षात येतो. म्हणजे मी एक साधं उदाहरण देतो, काबोदरामाचं उदाहरण आहे, खोलगडचं उदाहरण आहे. बऱ्याच जणांनी सोशल मीडियावर टाकलं की हा पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला आहे, हा सौंदेकर संस्थानाने बांधलेला किल्ला आहे. तर मी ज्या वेळेला 2013च्या आसपास जेव्हा तिथे गेलो होतो, मुळात ह्या किल्ल्यांची नावच माहिती नाही. जसं मी सांगितलं अडचण काय आहे गोव्यातल्या किल्ल्यांची, तर ती माहिती एकत्र कुठे संग्रहित नाही आहे. आणि तू मगाशी एक प्रश्न जो विचारला होता ना तो मुद्दा मला सांगता सांगता मी राहिलो की मी हे पुस्तक लिहिण्याच्या पाठीमागचं कारण असं होतं
की मी ज्या वेळेला स्वतः फिरायला सुरुवात केली आणि मला वाटलं की मला गोव्यातले किल्ले बघायचे आहेत, गोव्यातले किल्ले अनुभवायचे आहेत, मला एकत्र माहिती मला कुठे भेटत नव्हती. त्यावेळेला गुगल मॅप नव्हता की सोशल मीडिया नव्हतं किंवा एवढं सगळं डेव्हलपिंग मोडमध्ये नव्हतं. परिणामतः पुस्तकांवर तीच आणि गावातल्या लोकांना विचारूनच आपण जायचो. जसं आपण महाराष्ट्रात सह्याद्रीत फिरतो तसं अगदी. पण मला तिथे ते सापडत नव्हतं. लोकांमध्ये पण फार क्युरियोसिटी नव्हती, कारण त्या काळामध्ये त्या किल्ल्यांची यातनास्थळं झाली होती, त्यांचे जेल बनवून टाकले होते. आग्वा जेल होतं, रईसमागुश जेल होतं, काबुदरामा जेल होतं. मला सांगा कोण जेलची नावं तुमची लक्षात ठेवेल? कोणाला आवडेल हे किल्ले जेल बघायला कोणीतरी जावं म्हणून, यातनास्थळं बघायला जावं म्हणून ते किल्ले दुर्लक्षित राहिले होते. पण त्याचाही दुसरा इतिहास आहे ना. बरोबर. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही जर बघितलं तर तो इतिहास आपल्याला समजून घेणं आवश्यक वाटतं. म्हणून मला असं वाटलं की ही सगळ्या किल्ल्यांची माहिती एकत्र यावी. ती माहिती येताना अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत यावी, परंतु संदर्भपूर्ण असावी. परत लिहिता लिहिता एक जाणवलं की अरे यार, जे लिहिलेलं आहे आज सोशल मीडियावर दिसतंय ते रिपीटेड आहे, कॉपी पेस्ट आहे. तेच मांडण्यात काही अर्थ नाही. जेव्हा तुम्ही स्वतः जाता आणि स्वतः अनुभवता तेव्हा कळतं. म्हणजे खोलगडचं मी आता उदाहरण देत होतो. खोलगड किल्ल्यामध्ये तुम्हाला पोर्तुगीज दुर्ग स्थापत्य शैलीचे काही अवशेष सापडतात, पण मराठी दुर्गशैलीचे अवशेष सुद्धा सापडतात. आपण ज्याला गोमुखी दरवाजा म्हणतो, आपण ज्याला गोल बुरुज म्हणतो, आपण ज्याला तटबंदी, जी नागमोडी तटबंदी म्हणतो, अनेक अशा तुम्हाला अवशेष तिथे सापडतात की तुम्ही एकदम छाती ठोकपणे म्हणू शकता की हे मराठ्यांचं बांधकाम आहे. मग आत्तापर्यंत सौंदेकर, आत्तापर्यंत पोर्तुगीज म्हणून जे म्हणत होते की हा किल्ला पोर्तुगीजांनी मांडला, मग त्यांना आपण इतिहासातले दाखले दिले, पत्रव्यवहार दाखवले. त्या पत्रव्यवहारामध्ये स्पष्ट उल्लेख आहेत की हे जे बांधकाम आहे हे बांधकाम छत्रपती संभाजी महाराजांनी पूर्ण केलेलं आहे, असा पूर्ण उल्लेख पत्रव्यवहारामध्ये आपल्याला आढळतो. आणि मग तेव्हा पुढची मंडळी गप्प बसतात, अरे नाही हे मराठ्यांनी बांधलेलं बांधकाम आहे. हे आपलं काम आहे आता की आपण हे किल्ले बघताना तो इतिहास पण बघायचा आहे आणि त्याच्याबरोबर डोळसपणे तो किल्ल्याचं दुर्गस्थापत्य पण शिकून घ्यायचं आहे. तीच गोष्ट शापोरा किल्ल्यात पण मला दिसली. हे कुठेतरी मांडावं म्हणून ते लिहिण्याचा तो सगळा घाट घातला. बरोबर. असं नाही, आता हा ॲप्रोचच मुळात लोकांमध्ये आणणं हे महत्त्वाचं काम होतं आणि त्याचीच सुरुवात आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून करतोय. आणि याची मोठी सुरुवात जी आपण म्हणतोय ती तुम्ही तुमच्या पुस्तकाच्या माध्यमातून करताय. सो माझ्या मते आपण आज असं म्हणूयात की ज्या दिवशी तुमचं हे पुस्तक आणि हा पॉडकास्ट लोकांच्या हातात पडेल त्या दिवसापासून लोकांचा गोव्याकडे बघण्याचा, गोमांतकीय किल्ले बघण्याचा, दुर्ग बघण्याचा अप्रोच हा बदलेल. आणि खरंच खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला तुमचं मोलाचं मार्गदर्शन केलं. अनेक तुम्ही जो इतिहास जो आमच्यासमोर उघडा करून ठेवलात, म्हणजे आम्ही महाराष्ट्राच्या इतिहासातच इतके गुरफटले गेलो होतो की आजूबाजूची दारं सुद्धा आपल्यासाठी ओपन आहेत, हे याची जाणीव आज आम्हाला झाली. आणि नक्कीच आमच्या अभ्यासाचा व्याप वाढलेला आहे, पण हा व्याप कायम गोड वाटतो आणि आवडेल आधी ह्याच्यावरती रिसर्च करायला, अभ्यास करायला. आणि तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमचं जे आगामी पुस्तक येतं आहे गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर, त्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आता बघूया, जानेवारी महिन्यामध्ये हे सगळं उपलब्ध होईल, त्यावेळेला नक्कीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोच, आत्ताच मिळतोय. म्हणजे मुखपृष्ठाचं अनावरण झालं आणि मला सांगायला खरंच खूप आवडेल की हे पुस्तक मराठी देशा फाउंडेशनच्या माध्यमातून येतं आहे. त्याचबरोबर या पुस्तकाचं मुखपृष्ठ दरवेळेला गडांचं किंवा किल्ल्यांचं ज्यावेळेला आपण पुस्तक आणतो त्यावेळेला त्याच्यावर किल्ल्याचा एखादा फोटो असतो. पण माझं असं ठरलं होतं की आपण याच्यासाठी एक सुंदर असं पेंटिंग बनवावं. कोल्हापूरचे विख्यात चित्रकार आहेत संजय शेलार सर, त्यांनी अगदी वेळात वेळ काढून अतिशय सुंदर असं हे मुखपृष्ठ बनवलं आहे. त्याबद्दल त्यांचेही खरोखर आभार. आणि जानेवारी महिन्यामध्ये याचं तर प्रकाशन होईल, तर त्या अनुषंगाने एक प्रयत्न आहे. जे काही त्याच्यामध्ये काही चुका असतील त्या कदाचित त्या माझ्या उणिवा असतील, पण जे काही थोडंसं काहीतरी जरी चांगलं असलं तरी ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच प्रेरणेमुळे आहे, एवढं मी अगदी नमूद करण्याची माझी इच्छा आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय. जय शिवराय.